महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर वाढतोय। कोकणात रत्नागिरीचं तापमान 17 अंशापर्यंत खाली आलंय, तर दापोलीमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। सध्या दिवसभर बोचरी थंडी आणि वाऱ्यामुळे रत्नागिरीकर चांगलेच हैराण झालेले आहेत। दरम्यान थंडीमुळे कोकणाचं सौंदर्य आणखीनच खुललंय, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। पाहूयात। कोकणात कडाक्याची थंडी पडलेली आहे। या गुलाबी थंडीमुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य सुद्धा फुलून गेलेले आहे। रत्नागिरीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सध्या 17 अंश सेल्सिअस पर्यंत खाली वातावरण आलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरलेली आहे। कोकणातील वातावरण या ठिकाणी थंड झाल्यामुळे आता कोकणाचे निसर्ग सौंदर्य सुद्धा बहरून गेलेले आहे। दाट धुक्यामुळे निसर्ग बहरल्यामुळे आता नवीन कोकणामध्ये ऋतूची सुरुवात होताना दिसत आहे। निवळी घाटापासून ते कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी या ठिकाणी दाट धुके पडलेले आहे आणि त्यामुळे दिवसभराची ही बोचरी थंडी आणि वाऱ्यामुळे देखील रत्नागिरीकर चांगलेच सुकावलेले आहेत। दापोलीला कोकणातील मिनी महाबळेश्वर समजलं जातं आणि दापोली सुद्धा 10 अंश सेल्सिअस पर्यंत या ठिकाणी तापमान घसरलेलं आहे। त्यामुळे या गुलाबी थंडीमुळे आता कोकणाचे निसर्ग सौंदर्य बहरल्यामुळे आता पर्यटकांची पावले देखील कोकणाकडे अधिकाधिक वळताना दिसून येणार आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।